पावसाची जून पासून सुरुवात झाल्यापासून साधारणपणे 2.5 ते 3 महिने या संपूर्ण ग्रामस्थांपणे हे सगळे ग्रामस्थ आजपर्यंत काळोखामध्ये आहेत. दिवसाची लाईट असते, रात्रीची 27 तासानंतर लाईट गायब होते. काही ठिकाणी तर संपूर्ण हे ग्रामस्थ आजपर्यंत संपूर्ण अंधारामध्ये आहे. या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 40 ते 45% नागरिकांना डेंग्यूची साथ लागण झालेली आहे. त्या ठिकाणी पाणी दूषित झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण हे नागरिक काळोखामध्ये राहत आहेत. अनेक वेळा या अधिकाऱ्यांना MSEBच्या अनेक वेळा सरपंच असतील, तिथले ग्रामस्थ असतील, त्यांनी निवेदन दिलेले आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी लक्ष नाही देता दुर्लक्ष केलेलं आहे. आपल्याला जर माहीत आहे ही येणारी पानवळची जी पानवळपासून ह्या भागामध्ये येणारी जी वीज वाहिनी आहेत त्या संपूर्ण जंगलातून येत आहेत. त्या ठिकाणची जर जंगलाची जी झाडाची जी तोड मे महिन्यापासून मार्च एप्रिल महिन्यामध्ये जर केली असती आज ही परिस्थिती गंभीर निर्माण झाली नसती. त्याचबरोबर पत्रकारांना मला एक सांगायचं की ह्याची जी लाईटची जी सेवा होती ती कुवारभाऊच्या टिपरवरून होती. आज ती 2 वर्षापासून वाटतं 1 वर्षापासून पानवळमधून घेतलेली आहे. त्यामुळे दरवर्षी ह्या 1-2 वर्षी ही समस्या निर्माण झालेली आहे. आज आपण अधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. काल पण तुमचे जे केळकर म्हणून एक अधिकारी आहेत या ठिकाणी जे तुमचे सगळे जे काम करतात वरिष्ठ म्हणून ते संपूर्ण या नागरिकांना विश्वासात घेत नाहीत. सरपंचांनी सांगितलेल्या तक्रारी त्या तिकडे दुर्लक्ष करतात आणि ही वेळ आज जी निव्वळ आली ही निव्वळ केळकर या कर्मचाऱ्यामुळे आलेली आहे. केळकर जर नागरिकांना ठीक आहे कायमस्वरूपी ते म्हणत नाही आम्हाला 30 दिवसात 1 दिवस आहे म्हणून आम्ही इथे आंदोलन करतोय. जर हे नागरिक 30-30, 70-70, 80-80 दिवस जर काळोखात राहत असतील तर आज आपण एक करूया. आज आपण ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी फॅन आहेत. आज आपण ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी AC आहेत. आज आपण ज्या ठिकाणी या कॉलनीमध्ये राहतात त्या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या माध्यमातून MSEB माध्यमातून तुम्हाला सुविधा दिली आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही ज्याशी कांद्रा झाले तुम्हाला कसं वाटेल तसं या नागरिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. तर मला सगळ्यांना कळकळीची विनंती करायची आपल्याला आजपासून साहेब तुम्ही केळकर की तुमच्या हातामध्ये काम करणार ह्या कर्मचाऱ्यांचे जे स्टाफ कॉलनी आहे तुमची ही आजपासून अंधारात ठेवा. आमचे जरी कार्यकर्ते की आमचे नागरिक अंधार झाले तर त्यांना पण समजेल आपण अंधार झालं का होतं तुम्हालाही समजेल. आज तुम्ही लेखी आश्वासन त्या माझ्या अच्चेरी असेल, टेंबे असेल, सोमेश्वर असेल, कादरघाटी असेल, इसवली असेल की जिंचकरी असेल ह्या ज्या ज्या गावामध्ये जी वीजचा जो घोळंब चालू झालेला आहे आपल्यामुळे त्रास झालेला आहे त्याची आज लेखी तक्रार लेखी तुम्ही यांना उत्तर देऊन आजपासून जर या ठिकाणी जर लाईटचा जर खोळंबा झाला आणि ते लोक जर नागरिक अंधारात राहिले तर आम्ही एवढं तीव्र आंदोलन करू की एकही MSEBच्या कर्मचाऱ्याला ह्या रस्त्यावर फिरून देणार नाही. आणि MSEBचा जर कर्मचारी कोण त्या ठिकाणी जर वीजचे मीटरचे कनेक्शन कट करायला तर त्या ठिकाणी त्या फोनला बांधून ठेवायचे. शिवसैनिक गप्प बसतात. आपली महत्वाची समस्या हो जरा शांत वायरमन होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी कुवारबारवरून लाईट होती ती लाईट तिथून गेली द्यावी. नंबर 3 MSEBचे जो काय विषय अंधारातला आजपासून कायमस्वरूपी लाईट मिळणं गरजेचं आहे. आणि वायरमन आम्हाला तात्काळ DPTचा असू दे की विषय ती तात्काळ आधी DPIला ती तातडीने 2 दिवसात उभी करून द्यावी. एखाद्या महिन्यापासून पावसामुळे वगैरे झाडं पडल्यामुळे ट्री कटिंग वगैरे ह्या गोष्टींमुळे इंटरप्शन झालेलं आहे हे मान्य करतो मी. परंतु आमची यंत्रणा एजन्सीज वगैरे रात्रंदिवस काम करत आहे तरी मित्रांनो आपला जो विषय आहे की आपला सप्लाय सध्या जो पानवल सबस्टेशनमधून आहे तो कुवारबाव सबस्टेशनकडून आला पाहिजे. ते जवळपास 3 वर्षापूर्वी ह्या सबस्टेशनमधून तो लोड काढलेला आहे आणि इकडचा शहरातला काही लोड त्याच्यावर टाकलेला आहे. तो ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेला आहे आणि तरीसुद्धा आपली सगळी मागणी लक्षात घेता आपल्याला इंटरप्शन्स वगैरे लक्षात घेतात वीज पुरवठ्याच्या खंडित प्रमाणात हे विचार लक्षात घेतात. आपण एक मध्ये जी लाईन आहे ती 3 वर्षापूर्वीपासून आपण पानवळकडून टाकली ती लाईन आता इकडून जर सुरू करायची म्हटलं तर मध्ये 3-4 पोलचं काम करावं लागणार आहे. जवळपास एक 10-15 किलोमीटरच्या लाईनचे काय ट्री कटिंग वगैरे काय आम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यासाठी एक 2-3 दिवसाचा कालावधी जाणारच आहे. तर 2-3 दिवसाचा तो जर वेळ दिला तर आम्ही आपला सप्लाय पुनश्च इकडून कुवारबावकडून टाकू आणि त्याच्यामध्ये जवळपास 7-8 गावांचा सप्लाय आपण इकडून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोमेंडी, टेंबे, कोमेंडी, कुंड, हत्ती, करमंदी, पाटोळे, सोमेश्वर असे काही 7-8 गावं आहेत. ते सप्लाय आपण या सबस्टेशनवरून घेऊ जेणेकरून आपला सप्लाय आहे त्याच्यापेक्षा चांगला त्वरित चालेल. तर हे काम करण्यासाठी एक 2-3 दिवसाचा कालावधी लागेल तेवढा जर आम्हाला द्या. तुम्हाला त्या ठिकाणी होणारा वायरमन उपलब्ध 30 तारखेच्या कुवारबाव पासून लाईनचा सप्लायला जोडून द्यायचा जी काही
लाईनची करून आणि आजपासून तुम्ही ती लाईन जोडीपर्यंत हे लोक ग्रामस्थ अंधारात जाता कामा नये, ही जबाबदारी तुम्ही आजपासून मी घेतोय अशी स्टेटमेंट विषय संपला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.